नागपूर शहरामध्ये आज पंतप्रधान मोदीचा दौरा होता आणि त्यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार होते. भाऊ, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला आलते, कसं वाटलं? नाही, माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आले. साधारणतः 517 कोटी रुपये खर्च करून हे माधव नेत्रालय अतिशय दृष्टी आणि नेत्राच्या संदर्भातलं उत्तम सेवा प्रकल्प तिथं होते आहे. आणि आज द्वितीय सरसंघचालक गुरुजींचा आज जन्मदिवसही आहे, गुढीपाडवाही आहे. अशा सर्व आनंद उत्सवामध्ये माननीय मोदीजींनी भूमिपूजन केलं, सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभकामना दिल्या. आणि सेवा समर्पण हा जो संघाचा आत्मा आहे, सेवा समर्पण या माध्यमातून ही अविरत सेवागंगा सुरू राहावी, अविरत अशीच निरंतर ही लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचावी, या दृष्टीने चिंतन झालं, मनन झालं, मार्गदर्शन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 वर्षानंतर नागपुरात आले, संघाच्या कार्यालयात आले. कुठेतरी JP नड्डाचे यांचे कार्यकाळ संपत आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी दबाव तंत्र टाकण्यासाठी आले, असं संजय राऊतनं आरोप केला आहे. त्यांना संघ समजलाच नाही. संघ व्यक्तीवर कधीही कदापिही प्रेम करणारी ही स्वयंसेवकांची संघटना नहीं. राष्ट्रहित में करेंगे काम, देशभक्ति से जो खून न खोगे खून नहीं वह पानी है, मातृभूमि के काम न आए वो बेकार जवानी है. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी. देशासाठी जे करायचं ते पूर्ण शक्तीने केलं पाहिजे. इथं दबाव कोण? संघ ऐकतो कधी? संघ कधीच कशाचाही दबाव ऐकण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. आणि माननीय मोदीजी इथं संघाच्या कार्यक्रमात 100 वर्ष संघाचे पूर्ण झाले. आज एक उत्तम असा योगायोग होता, मुहूर्त होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले. संजय राऊतनं असंही म्हणाले की अजित पवारने राजीनामा दिला पाहिजे, जो शेतकऱ्याच्या कर्ज माफी करू नाही शकत त्याच्यामुळे राजीनामा दिला पाहिजे असं म्हटलं आहे. आता काय कोणी गंभीर घेतील का? कर्जमुक्ती केली पाहिजे का? आता माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की कर्जमुक्ती केली पाहिजे. कधी केली पाहिजे अजितदादा ठरवतील. संजय राऊत अशी म्हणाले, राज ठाकरे पक्ष भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष आहे आणि त्याने जो मेळावा घेतला तो भाजपचा मित्र पक्ष मेळावा आहे म्हणून म्हटलं आहे. आता त्यांचं अंतर्गत जे राजकारण आहे भावाभावाचं, त्या अंतर्गत राजकारणामध्ये अशा पद्धतीने प्रतिक्रिया देण्याचं काम शिवसेनेचे नेते म्हणून ते करताय. त्या प्रतिक्रियेला कुठेही अर्थ नाही आहे. आता अबू आझमीचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मित्र पक्ष आहे. आता त्यांना वाटतं अशा पद्धतीचंच राजकारण सर्व ठिकाणी चालतं. असं वाटतं, लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याची तिजोरी 43,000 कोटीचा भर आला. तिजोरी वाढलेला भर पाहता कर्जमाफी होणार नाही अशी भूमिका संजय शिरसाट म्हटलं आहे. नाही, त्यांनी काय भूमिका घेतली मला माहीत नाही. शेवटी माननीय एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना सामाजिक अनेक योजना त्यांनी घोषित केल्या होत्या आणि त्या मंत्रिमंडळामध्ये माननीय देवेंद्रजी होते, अजितदादा होते, मीही होतो. लोककल्याण करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेजींनी या सर्व योजना जनहिताच्या केल्या आहेत आणि भविष्यातही जनहिताच्या योजनेसाठी सरकार म्हणून लक्षपूर्वक या योजना पुढे नेताना नवीन योजनाही केल्या जातील. मंत्री गिरीश महाजन असं म्हणाले आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी केल्यास राज्याच्या तिजोरीत खडखडाट होईल, त्यामुळे पगार देणं ही मुश्किल होईल. नाही, याची माहिती मला नाही, कारण मी आता मंत्रिमंडळातला त्यांचा काही सहकारी नाही, त्यामुळे मंत्रिमंडळात काही चर्चा झाली असेल तर मला माहिती नाही. आज आपली पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत भेट झाली आहे का? नाही, माझी भेट नाही झाली. मी कार्यक्रमाला आलो. गुढीपाडवा आणि माधव नेत्रालयाचा कार्यक्रम आज माझ्या माहितीप्रमाणे त्यांना व्यस्तता होती, लवकर छत्तीसगडलाही जायचं होतं. तर हे होते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जे पंतप्रधान मोदी आहे ते या ठिकाणी संघाच्या कार्यक्रमाला आणि नेत्र चिकित्सालयाच्या कार्यक्रमाला आल्याचे सांगितलं. निलेश दहाट, TV9 मराठी, कॅमेरामॅन साईसह नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.